दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. खोपोली येथे शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप असून 12 आरोपींसह राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांना अटक करून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असतानाही ते सध्या निवडणूक प्रचारात खुलेआम फिरत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात खासदार सुनील तटकरे हे पोलिसांवर दबाव टाकून आरोपी सुधाकर घारेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. तसं जे आरोपी त्याच्यामध्ये डिटेक्ट झालेले आहेत त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अरेस्ट करण्याचं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल मी नक्कीच त्यांना धन्यवाद त्या ठिकाणी देईल की चांगल्या प्रकारचा तपास त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु काही आरोपी असे आहेत की त्यांना पूर्णपणे प्लॅनर आहेत किंवा त्यांच्याकडे बऱ्याचशा प्रमाणात अंगावर त्यांच्याकडे गुन्हे सुद्धा त्यांच्यावर आहेत. मग त्यांनी या ठिकाणी सुधाकर घारेंनी 20 तारखेला केलेला कॉल, 23 तारखेला केलेला 23 तारखेला कॉल होतोय रवी देवकरला आणि 26 तारखेला मंगेश काळोखेची हत्या होते आणि मग हा कुठेतरी त्याचा धागेदोरे एकत्रपणे त्या ठिकाणी जुळत आहेत आणि ज्या दिवशी हत्या होते त्याच दिवशी सकाळी 6 वाजताच आपण एअरपोर्टला कसं पोहोचू शकतोय आणि आपण त्या ठिकाणी बाहेर चाललो असं सांगू शकतो का, जेणेकरून आपण CCTV मध्ये आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि मग तिथे अहमदाबादला जाऊन त्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आली की मी बाहेर आलोय, मी पूजेसाठी आलो होतो. परंतु हे सगळं 2 महिन्यापासूनच सुरू होतं. मंगेश काळोखेंची हत्या करण्याचा प्लॅन हे 2 महिन्यापासून सुरू होता आणि मग हे सातत्याने हे लोक त्यांना कॉल करत होते, सपोर्ट देत होते आणि त्याच्यामुळेच हे सगळं एवढं मोठं हत्याकांड त्या ठिकाणी घडलेलं आहे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आणि म्हणून अटक करून त्याचा तपास करावा अशी आमची मागणी आहे. पोलिसांना त्या ठिकाणी सहआरोपी करावा अशी आमची कधी त्या ठिकाणी मागणी नाहीये. पोलिसांचा काही त्या ठिकाणी त्यांचा दोष त्या ठिकाणी नाहीये. कारण रवी देवकरने पोलिसांना सुद्धा गाफील ठेवलं. PI हिरेंना त्यांनी येऊन सांगितलं का मी आता राजकारण सोडून देतो, मला का आता राजकारण करायचं नाही, आता 2दा-3दा पराभव झालाय, आता मी काय याच्यामध्ये पडणार नाही असं सांगून ते निघून गेल्यामुळे PI हिरे सुद्धा गाफील राहिले की अशा पद्धतीचं हत्याकांड होईल असं त्यांना कधीच त्या ठिकाणी वाटलं नाही. कारण मंगेश काळोखेला सुद्धा असं कधी त्या ठिकाणी वाटलं नाही की मला अशा पद्धतीने क्रूरपणे माझी हत्या या ठिकाणी हे लोक करतील. कारण त्या ठिकाणी रवी देवकरचा मुलगा दर्शन देवकर हा सातत्याने एकत्र त्या ठिकाणी राहत असल्यामुळे तो मंगेश काळोखेशी वरचेवर बोलत राहायचा. त्यामुळे मंगेशला या गोष्टीचा कधीही डाऊट त्या ठिकाणी आला नाही की जो दर्शन देवकर आहे तो अशा क्रूरपणे मंगेश काळोखे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा तो त्यांच्यावर वार करत होता. हे आपण सुद्धा CCTV मध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी केलेलं आहे आणि हे सगळं ठरवून केलेलं आहे आणि म्हणून याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना अटक करून अजूनही त्या ठिकाणचे 2 आरोपी जे साईबाबा नगर मधले आहेत, ज्यांनी मंगेश काळोखेची हत्या व्हायच्या अगोदरच घरांना कुलूप लावून पळून गेलेले आहेत आणि त्यांनी या मुलींना सुद्धा त्यावेळेस धमकवलं होतं, मंगेशला सुद्धा धमकवलं होतं की तुला 21 तारखेच्या नंतर तुला बघून घेतो म्हणून. पण त्यांना सुद्धा अजून त्यांचा सुद्धा तपास अजून पूर्ण झालेला नाही किंवा त्यांना सुद्धा अजून त्या ठिकाणी अटक केलेली नाही. त्याच्यामध्ये ते दोन्ही आरोपी अजून त्याच्यामध्ये फरार आहेत त्या ठिकाणी. अशा पद्धतीने जे आरोपी सस्पेक्टेड आहेत त्यांच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करावी अशी काळोखे परिवार आणि शिवसेनेची आमची सर्वांची मागणी आहे. मंगेश काळोखेची एवढी निर्घृणपणे हत्या केल्यानंतर साहजिकच असणाऱ्या मंगेश काळोखेच्या परिवारांचा, नातेवाईक, मित्रपरिवार, शिवसैनिक सगळ्यांचा आक्रोश त्या ठिकाणी होता किंवा पोलिसांनी त्या ठिकाणी सहकार्य करायला हवं होतं. परंतु पोलिसांना सुद्धा या गोष्टीची अशी काही कल्पना त्या ठिकाणी नव्हती. याची सुद्धा आम्ही नंतर त्या ठिकाणी माहिती घेतली की याच्यामध्ये पोलिसांच्या बाबतीत असं काय आम्हाला त्या ठिकाणी बोलता येत नव्हतं. कारण खोपोली शहरामध्ये सुसंस्कृत असणारे शहर आहे. या शहरामध्ये अशी कधीही घटना त्या ठिकाणी घडलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांना सुद्धा असं कधी त्या ठिकाणी वाटलं नाही की अशा पद्धतीने एवढ्या मोठी क्रूरपणे हत्या त्या ठिकाणी केली जाईल असं कोणालाच त्या ठिकाणी वाटलं नव्हतं. परंतु
रायगडच्या SP नीलम मॅडमनी याचा योग्य तो तपास त्या ठिकाणी केला आणि जे जे आरोपी होते त्यांना तात्काळ अटक करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग त्या ठिकाणी आहे. परंतु हे जे काही आता एक आरोपी सुधाकर घारेच्या बाबतीत जे काही सुरू आहे याचं सुद्धा त्यांनी जसं भरत भगतला प्रवक्ता म्हणून अटक केलेली आहे, त्या प्रवक्त्याला त्याचं जे काही त्या संदर्भात सहभाग आहे तसा सहभाग यांचा सुद्धा या ठिकाणी आहे, प्लॅनरच आहेत आणि म्हणून यांना अटक त्या ठिकाणी व्हावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. त्याला सहकारी आमच्यातनं निघून गेलेला आहे आणि आज हे परिवार अक्षरशः रस्त्यावर आलेला आहे आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आपण याच्यामधला जे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी. नक्कीच आता महानगरपालिका किंवा आता या सगळ्या बॅक टू बॅक इलेक्शन सुरू होते, परंतु आता हे इलेक्शन होताच तात्काळ आम्ही सगळे मंगेश कालोखेचा परिवार आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत आणि हे जे काही निर्गुण हत्याकांड मंगेश कालोखेचे त्या ठिकाणी झालेले या संदर्भात हा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा, यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि स्पेशल PP आम्हाला त्या ठिकाणी नेमून द्यावे अशा आमच्या मागण्या त्या ठिकाणी असतील आणि याच्यामध्ये जो मेन सूत्रधार आरोपी आहे त्याला सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल, त्याच्यानंतर स्पेशल PP सुद्धा नेमलं जाईल, हे सगळं आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही हे नक्कीच आम्ही त्या ठिकाणी याचा पाठपुरावा करून घेऊ असं आम्ही त्या ठिकाणी सांगतो. सगळ्यांनाच असं विरोधकांना त्या ठिकाणी वाटलेलं होतं की भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे आणि याचं आणि सुधाकर घारेंचं जाणीवपूर्वक नाम राजकीय द्वेषापोटी टाकलं गेलेलं आहे. परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सत्य बाहेर आलं आणि भरत भगत हा याच्यामध्ये आरोपी आहे हे सिद्ध झालं, म्हणूनच पोलिसांनी अटक केली. मग जर भरत भगत सुरुवातीला सांगितलं गेलं की भरत भगतचा आणि यांचा काही याच्यामध्ये संबंध नाही, परंतु पुढील काळामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सिद्ध झालं की भरत भगतचे 12 कॉल हे रवी देवकरला त्या ठिकाणी सातत्याने होते. त्याच्यानंतर आरोपींनी मंगेश कालोखेंची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणी भरत भगतच्या घरी त्यातले काही आरोपी गेले की ते काम झाले किंवा जे काही त्यांचं ठरलं असेल त्या पद्धतीने त्यांनी सांगण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते. मग भरत भगत आणि सुधाकर घारे यांचं सुद्धा फार मोठं दोघांचं बॉन्डिंग होतं की हे सगळं प्लॅनिंग करण्यासाठी भरत भगतला पुढे केला होता का आणि सुधाकर घारे त्याच्या मागून हे सगळे हे करण्याचं सगळं प्लॅनर होता का आणि मग इन्व्हेस्टिगेशनला फक्त येत नाही म्हणून त्यांना आरोपी करायचं नाही असं त्या ठिकाणी काही प्रेशर राजकीय त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे का. मग जर 20 तारखेला 23 तारखेला रवी देवकरला 2 कॉल सुधाकर घारेंनी सुद्धा केलेले आहेत, अगोदर सुद्धा केलेले आहेत. मग हे सातत्याने या ठिकाणी हे समोर असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं की महेंद्र घारे त्याच दिवशी सुधाकर घारेचा हा चुलत भाऊ स्टेटमेंट देतो की आता दुसरा नंबर भाषेचा आहे, म्हणजे संकेत भाषे हा माझा भाचा आहे नगरसेवक, म्हणजे आता दुसरा नंबर संकेत भाषेचा लावणार का. तर मग पहिला नंबर मंगेश कालोखेचा लावला, हे सुधाकर घारेने लावला, हे सिद्ध झालं तर त्याचा चुलत भाऊच त्या ठिकाणी सांगतोय का दुसरा नंबर त्या ठिकाणी भाषेचा लागणार आहे. तर मग पहिला नंबर मंगेश कालोखेचा लावला सुधाकर घारेंनी, हे सिद्ध झालं आणि आज त्यांचे कार्यकर्ते जागोजागी त्या ठिकाणी बोलतात की तुम्हाला मंगेश कालोखे करू, म्हणजे हा धमकी देण्याचं काम जागोजागी वार्डामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आणि हा दबाव तंत्राचा वापर आहे. आज हा सगळं तटकरे स्वतः या वार्डांच्यात येऊन फिरतोय. एवढं मोठं हत्याकांड या ठिकाणी घडलेलं आहे, आपले कार्यकर्ते त्यात दोषी आढळले, प्रवक्ता दोषी आढळलेला आहे आणि तरी सुद्धा जाणीवपूर्वक सुनील तटकरे 2 दिवस तुम्ही पाहताय की कर्जतमध्ये प्रदेशाध्यक्ष राज्याचा आणि गावोगाव फिरतोय प्रचारामध्ये या ठिकाणी येऊन, म्हणजे एवढी खुन्नस एवढी ईर्ष्या घेऊन तो उतरलेला आहे की एवढं मोठं हत्याकांड आपल्या असणाऱ्या सहकारी पक्षाचं त्या ठिकाणी झालं असताना सुद्धा अशा पद्धतीने त्या ठिकाणी दहशतीचं राजकारण, मैं हूं डॉन किंवा माझी सत्तेचा मी गैरवापर या ठिकाणी करतोय, माझं कुणीही काही त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही, हे सुनील तटकरेंना या ठिकाणी दाखवायचं आहे का, हे सुधाकर घारेंना या ठिकाणी दाखवायचं आहे का की एवढं मोठं हत्याकांड घडत असताना आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपला सहभाग आहे, त्या ठिकाणी हे सिद्ध या ठिकाणी होत असताना. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.